अध्यक्ष महोदय, या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटतं आज की इथं. अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना, अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेचले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अध्यक्ष महोदय, धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं, आमच्या धर्मात आहे म्हणून. पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही. असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्यात समाजाचं मतदान मिळावं. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून ज्यांची हत्या केली, ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं, काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या औरंगजेबाचं कौतुक हा अबू आझमी या ठिकाणी करतो. हे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं, त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते, जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील. हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत. आणि अबू आझमी त्या औरंगजेबाचं कौतुक, त्याच्याविषयी चांगले उद्गार. माझ्या 2 मागण्या आहेत. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा. ही माझी मागणी. या निमित्ताने मी आपल्याकडे 2 मागण्या करतोय. गुलाबराव पाटीलजी बोला. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे. मागच्या काळामध्ये एमआयएमचे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची. अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील, औरंगजेबाची बढाई मारत असतील, काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती, अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार हे औरंगजेबाची औलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथं धर्मांतर केले, किती लोकांना वाटवलं, किती मंदिरं उद्ध्वस्त केली, अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते. अध्यक्ष महोदय, हे सभागृह आहे, हे धार्मिक सभागृह नाहीये. हे सभागृह कायदा बनवणारं सभागृह आहे. इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय, ते निषेधार्ह आहे. म्हणून अबू आझमीवर कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या सदस्यांनी औरंग्याची, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो. जो औरंग्या नॉटी होता, जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा, दारा शुकोहला मारणारा, त्याचं उदात्तीकरण होऊ शकतं. अध्यक्ष महाराज, कारण तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा. ज्या औरंग्यानी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट ज्यांनी पाहिला, इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये
या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी, तुष्टीकरणासाठी, खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज, धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय, समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा. जर आज आम्ही करू शकलो नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगव्यांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है. आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत, त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे. पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामा नये, कोणी हिम्मत करता कामा नये. जय भवानी, जय शिवाजीचा जय घोष होईल. अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे, त्याला निलंबित करा. ठीक आहे. नियम 97 अन्वये आपल्याकडे स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. हे असं चालणार नाही. तुम्ही जागेवर बसा. तुमचं ऐकून घेतलं, ऐकून घेऊ दे ना मला. ऐकून तर घेऊ दे. काय बोललो, काय लक्ष देऊ. जागेवर बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण, अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे, आमची मागणी आहे. सदस्य का निलंबित करा, ते नेहमी ठीक आहे. आपण पुढे जाऊ मग करू. त्याने अध्यक्ष महोदय, ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला, त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही स्पष्टपणे मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बसा, जागेवर बसा. 97 अन्वये जागेवर बसा. त्याचा विषय सुद्धा हाच आहे. अध्यक्ष महोदय, जागेवर बसा. सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी मी जागेवर बसा. की अशा पद्धतीने 17व्या शतकामध्ये सभागृह असं चालू शकत नाही. हे बघा, तुमच्या या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे. केंद्रामध्ये सरकार तुमचं, असं कामकाज चालू शकत नाही. सरकार तुमचं आहे. असं कामकाज चालू शकत नाही. करताय का अध्यक्ष महोदय? असं कामकाज चालू शकत नाही. हे सगळी नाटक आहेत अध्यक्ष महोदय. कारवाई करा, करा बहुजवीर कारवाई करा. तुमची हिंमत मला बघायची. जागेवर बसा. करा बहुजवीर कारवाई. जागेवर बसा. तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे, समाजामध्ये वादंग करायचं आहे. बघा, 20 मिनिटं झाली आहे. करा कारवाई, बहुजवीर कारवाई करा. सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे. आपण छावा बघा रईस, छावा बघा, छावा सिनेमा बघा. या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला. 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे या शंभू राजाने 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या. 69 लढाया. अरे लाज वाटली पाहिजे हे पाणी बोलायला. आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया दिल्या आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली, मंदिरं तोडून टाकली. आया
बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं. हा क्रूर कर्म आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. आपण जागेवर बसणार आहात का? जागेवर बसणार आहात का? सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.